विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी 8:37 अगदी शेवटचा कॉल केला होता। कार्यकर्ते श्रीजित पवारांसोबत अजितदादांचं शेवटचं बोलणं झालं होतं। श्रीजित पवारांनी अजितदादांसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली। अजित पवारांचा विमान अपघाताआधीचा शेवटचा कॉल समोर आलाय। अजित पवारांनी सकाळी 8:37 आपल्या पुतण्याला कॉल केला होता। अजितदादा 8:38 पुतण्याशी बोलत होते। 8:44 दादांचं विमान क्रॅश झालं। 8:37 कॉल लागला, याचा अर्थ दादा रेंजमध्ये आले होते। फ्लाइट डेटा रडारनुसार अजितदादा ज्यावेळी फोनवर बोलत होते त्यावेळी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या वर होतं। पुढच्या 6 मिनिटात विमानानं बारामती विमानतळ परिसरात एक घिरटी मारली। क्रॅशच्या 6 मिनिटांआधीपर्यंत परिस्थिती नॉर्मल होती। फोन कॉलमध्ये दादांचा आवाज व्यवस्थित आहे, याचा अर्थ 8:38 विमानात कुठलाही फॉल्ट होता असं म्हणता येणार नाही। 8:38 विमानात बिघाड झाला असता तर दादा बोलले असते किंवा त्यांनी कॉल घेतला नसता। म्हणजे जे काही झालं ते शेवटच्या 6 मिनिटात झालं किंवा शेवटच्या 1 मिनिटात झालं। याचा अर्थ अपघाताच्या 6 मिनिटांआधीपर्यंत दादांना काहीच कल्पना नव्हती किंवा कॅप्टनने विमानात बिघाड असेल तर ते अजितदादांना सांगितलं आहे असं दिसत नाही। अजितदादा पुतण्याशी विमानाबद्दल काहीच बोलले नाही। विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज 8:44 ते 8:45 मधलं आहे। सीसीटीव्हीत विमान सुरुवातीला उजव्या बाजूला झुकल्याचं दिसतंय। त्यानंतर विमान अचानक डाव्या बाजूला पूर्णपणे तिरकं झालं आणि कोसळलं। विमान तिरकं होण्यापासून कोसळण्यापर्यंतचं अंतर हे फक्त 3 सेकंदांचं आहे। याचा अर्थ अपघात शेवटच्या काही मिनिटात झाला किंवा शेवटच्या काही सेकंदात। शेवटच्या फोन कॉलमध्ये दादा काय बोलले होते तेही ऐका। हॅलो, अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा। ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी सांगितलं, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सोप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसीचं रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम। ठीक आहे, ओके, थँक्यू। माझं अधुरं ज्ञान होतं ऍक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया। मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता, एवढंच। आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता। त्या ठिकाणी त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये यावं, खरंच मला भरून येते त्या ठिकाणी पुन्हा माझं नाव किंवा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचं नाव घेण्यासाठी दादा या ठिकाणी असणार नाहीत। एकदा दादानी नाव घेतलं तरी कार्यकर्ता खुश व्हायचं आणि पुढे जायचं। खरंच अतिशय दुर्दैव आहे। विमानाचा प्रवास कसा झाला होऊयात। सकाळी 7:56 विमान रडारशी कनेक्ट झालं। 8:10 आणि 50 सेकंद या वेळेला विमानानं मुंबईहून उड्डाण घेतलं। 8:17 विमान अलिबाग पासून बारामतीच्या दिशेनं निघालं। 8:25 विमान पुण्यात जवळ पोहोचलं। 8:30 विमान यवत गावात जवळ होतं। यावेळी विमान 7500 फूट उंचीवर होतं आणि विमानाचा स्पीड 240 नॉटिकल मैल इतका होता। 8:32 विमान सुपे गावाजवळ पोहोचलं। यावेळी विमान 3300 फुटांपर्यंत खाली आलं होतं आणि विमानाचा स्पीड 200 नॉटिकल मैल इतका होता। ज्यावेळी विमानानं घिरटी मारली त्यावेळी विमानाची उंची 2500 फूट होती आणि वेग 139 नॉटिकल मैल इतका होता। ज्यावेळी विमान रडारवरनं गायब झालं त्यावेळी उंची आणि वेग वाढल्याचं दिसतंय। ज्यावेळी विमान रडारवरून गायब झालं त्यावेळी उंची 2800 फूट आणि वेग 220 नॉटिकल मैल इतका होता।
12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार होतं असा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनील तटकरेंनी थेट सवाल केलाय. कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षामध्ये विलीनीकरण होणार होतं ते सांगा अशी गुगली तटकरेंनी टाकली. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं असा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनील तटकरेंनी थेट सवाल केलाय. कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार होतं ते सांगा अशी गुगली तटकरेंनी टाकली आहे. मुख्य मुद्दा असा आहे की विलीनीकरणाचा. आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात. हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही. मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही. दादांची राष्ट्रवादी महायुती सरकारमध्ये सहभागी आहे, त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार होती का, आणि असं जर असेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत येणार होती का, असाही प्रश्न तटकरेंनी केलाय. यापुढे सुद्धा भाजपसोबत यायचं असेल तरच विलीनीकरणाची चर्चा होईल, नाहीतर चर्चेचं कारणच नाही, हेही तटकरेंनी स्पष्ट केलंय. ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. मी जे वारंवार म्हणत आलो, गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर ते आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत. हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलीनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात. नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही, चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही. मग ते मान्य असेल तर त्याच्यातल्या चर्चा कधी, केव्हा, कशा पद्धतीने कोण करणार हे मला नाही सांगता येणार. आज की 2023 साली हे बघा, अनेक जण सारखं म्हणतात दादांची अंतिम इच्छा, दादांची अंतिम इच्छा, भावनात्मक दृष्ट्या दादांची अंतिम इच्छा. काय दादा म्हणाले असतील तो भाग आलाच किंवा काय चर्चा झाली असेल तर. पण दादांची ही इच्छा होती 19 मध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार बनावं. दादांचा आणि देवेंद्रजींचा शपथविधी झाला होता. 22 मध्ये सुद्धा दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षावर सरकार बनलं पाहिजे. 23 मध्ये सुद्धा इच्छा होती. त्यावेळेला त्यांची इच्छा पक्षामध्ये स्वीकारली गेली नाही, म्हणूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे त्यावेळेला पक्षामध्ये जे काही 2 भाग झाले ते त्या दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगळी भूमिका होती. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय. फडणवीस चर्चेमध्ये कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना यावर बोलण्याचा काय अधिकार आहे ते मला कळत नाही असं पवारांनी म्हटलं. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील, अजित पवार चर्चा करत होते असंही पवारांनी म्हटलं आहे. समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी, आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलीनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती. विलीनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते. माझा उल्लेख करण्याचा काळ अधिकारी समजले, या सगळ्या चर्चेत ते कुसत नव्हते, त्यावेळी त्यांना भाष्य करायचा काळ अधिकारी माहिती. तर आमच्यासारखे 242 आमदार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आहेत असं सुहास बाबर यांनी म्हटलंय. शिंदेच्या सेनेचे सांगलीचे आमदार आहेत सुहास बाबर. तर सुहास बाबर कोण ते मुख्यमंत्र्यांना विचारा असं म्हणत बाबर यांनी भाजपच्या वैभव पाटलांवर टीका केली आहे. तर बाबर जर सर्व पक्ष चालवत असतील तर ते चांगलंच आहे असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. मुंबईला येऊन बघा, एकदा धक्के खावा मंत्रालयात येऊन, मग तुम्हाला कळलं. आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुला. आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर, त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री दिलं.
एवढं सोपं नाही. असं त्यांना का म्हणावं असं वाटतं? सुहास बाबर आणि त्याच्या आधी अनिल बाबर हे मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे देवेंद्रजींच्या आणि माझ्या इतके जवळ आहेत की असं त्यांनी म्हणण्याचा संदर्भ काय बघायला पाहिजे. कारण असं आम्ही नेहमीच त्यांना रिस्पेक्ट देतो. काय झालं ते सर्वच पक्ष मी चालवतोय विट्यात. कुठले पक्ष? राष्ट्रवादी, दोन्ही, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप ते चालवतात. हा ते चालवतात. तर ते उत्तम चालवत असेल तर आनंद आहे ना, काही अडचण नाही. आमच्याकडे कोणी कोणाला चालवावं हा काही फार प्रश्नच नाही आहे. पण त्यांच्या वाक्याचा अर्थ मग कळत नाही आहे. मित्र आहेत, गाडीत बसलं की फोन करून विचारतो काय सुहास काय म्हणायचं तुला. सुहास बाबर एकेरी भाषेमध्ये बोलले. बाबर यांचं स्टेटमेंट अतिशय चुकीचं. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. भाजपला तुम्ही काय खिशात घालणार नाही तर सुरुवातीला शेवट. महाजनांचा सुहास बाबर यांना हा टोला होता. अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे. त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्र्यांवरती एकेरी भाषेमध्ये बोलतायत. अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाची म्हणजे सुरुवात आहे. आता असं झालेलं आहे. बऱ्याच वर्षापूर्वी ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे. मला असं वाटतं ते लहान आहेत, नवीन आहेत, पण मला वाटतं की त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं. बाबर साहेब आमच्या समोर होते, पण ते कधीच त्यांचा असं तोल आजपर्यंत गेला आणि मी इतक्या वर्षांना बघितलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने बोलतायत. मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. सरळ आहे, नाही तर मग सुरुवातीला शेवट होईल. तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे. भाजपाला तुम्ही काय खिशात घेता? भाजपाला तुम्ही काय चालवतात? मला वाटतं थोडं तोलून मापून बोललं पाहिजे. फार हवेत राहता कामा नये. पहिली टर्म आहे आपली, नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नये. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला नाही असं सुहास बाबर यांनी म्हटलं. सुहास बाबर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. आमच्यावर टीका करणाऱ्यांचा एकेरी उल्लेख केला असं सुहास बाबर म्हणाले. संस्कृती की गेलेल्या माणसावरती काय भाषण करू नये. त्याला बाई तुझा जरी मुख्यमंत्री असला तरी मुख्यमंत्री आज आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करतोय, शांततेत काम करतोय. आता त्याचं क्लिप तोडल्या आणि सुहास बाबरांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज एकेरी उल्लेख. आता ते एकेरी उल्लेख मी केलाय, पण त्याचा केलाय ज्यानं पत्रकार परिषद घेतली, ज्यानं माझ्यावर टीका केली, ज्यानं अनिल भाऊंच्यावर टीका केली, जो खालच्या थरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले. मी